पद्माचं विक्रांशी लग्न लावत असलेल्या हर्षवर्धनचा चेहरा सगळ्यांसमोर उघड पाडण्यासाठी ऊर्जाने आता मीडियाला शिर्केंच्या घरात बोलवलेलं असतं. मीडिया आल्यामुळे आता हर्षवर्धनची चांगलीच धावपळ उडालेली असते आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, बाप रे, जे नको व्हायला हवं होतं तेच नेमकं घडत आहे. आता काय करू मी? तेवढ्यात मीडियाने एक एक करून प्रश्न विचारायला सुरुवात करताच हर्षवर्धन गोंधळतो आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, बोला ना मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, आता बोला. आता सिच्युएशन सांभाळून घेण्यासाठी तिथे आता शिर्के आलेले असतात. शिर्के म्हणत असतात, थांबा थांबा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, घाई करू नका, सगळ्यांनी नीट बसून घ्या. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, शिर्के साहेब, उगाच तुम्ही या सगळ्यांवर सावरासावरी करू नका. हर्षवर्धन जहागीरदार आणि तुमचा दोघांचा हा प्लॅन होता इथे पद्माला किडनॅप करून आणून तिचं लग्न लावायचं विक्रांशी. जर आधीच तुम्ही मीडियाला सांगितलं होतं की दोघांचं लग्न होणार आहे आणि तुम्ही पद्माला सून म्हणून स्वीकारताय, मग असं लपून छपून लग्न लावायचं कारण काय? असं विचारताच आता मीडिया देखील बोलू लागते, बोला ऊर्जा मॅडम, अगदी बरोबर बोलतायत. तुम्ही लपून छपून पद्माचं लग्न विक्रांशी का लावत होतात? याचा अर्थ विक्रांशी लग्न लावून तुम्ही तिला काही दिवसांनी हाकलून देणार आणि पद्मा पुन्हा विक्रांतवर कधीच आरोप करू शकत नाही, असंच ना काहीतरी? त्यावर शिर्केला आता नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि तेवढ्यात हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, वकील साहेब बघा आता तुम्हीच काय ते. त्यावर शिर्के आता बाजूला झालेला असतो. तेवढ्यात हर्षवर्धन बोलू लागतो, तुम्ही एक एक करून प्रश्न विचारा आणि मुळात तुम्हा लोकांना इथे आणलंय कुणी? त्यावर आता ऊर्जा म्हणत असते, मी आणलंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मग तूच दे या सगळ्यांची उत्तरं. त्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, प्रश्न तर मीडियावाले तुम्हाला विचारतायत, तुम्हाला जर उत्तर द्यायचं नसेल तर तसं बोला, म्हणजे ते जाहीरपणे सगळ्या लोकांना दाखवतील तुमचा खरा चेहरा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन खूपच चिडतो आणि तो बोलू लागतो, ए ऊर्जा, जास्त मस्ती आली आहे का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, तू हर्षवर्धन जहागीरदारशी बोलतेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मी कशाला विसरू तुम्हाला, कारण तुम्ही आतापर्यंत एकही केस हरला नाही आहात, बरोबर ना हर्षवर्धन जहागीरदार? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, एकही केस हरलेलो नाहीये. त्यामुळेच आता तुम्ही ही केस जिंकण्यासाठी पद्माला किडनॅप करून आणलंय असं ऊर्जाने म्हणताच हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, असं काही नाहीये, मी पद्माला किडनॅप करून आणलेलं नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुम्ही तुमच्या सुनेला सांगितलं, म्हणजे दिव्या जहागीरदारला, की पद्माला घेऊन ये म्हणून. हवं असेल तर मी तुम्हाला या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज देऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन चांगलाच आता पेचा तडकलेला असतो. त्याला कळून चुकतं की आता काही केल्या आपल्याला या सगळ्यातून सुटका मिळणार नाही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता आता हर्षवर्धनने तिथे असलेल्या सिक्युरिटीला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता या ऊर्जाला इथून बाहेर काढा. त्याच वेळेला आपण पाहतोय आता मीडियाने हर्षवर्धनला घेरलेलं असतं आणि मीडिया बोलू लागते, हर्षवर्धन जहागीरदार, असाल तुम्ही मोठे वकील म्हणून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. इथे असलेल्या ज्युनियर वकिलाला तुम्ही अशा प्रकारे वागणूक देऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय इथे असलेल्या ऊर्जा या एकट्याच आहेत का? आम्ही आहोत त्यांच्याबरोबर, असं जेव्हा मीडियाने म्हटलेलं असतं त्याच वेळेला हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं की या मीडियामध्ये ऊर्जाने नक्कीच काहीतरी ऊर्जा भरलेली आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे हर्षवर्धन तिथून जात असतो. त्याच वेळेला शौर्यने हर्षवर्धनची वाट अडवलेली असते आणि हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड, कुठे निघालात तुम्ही? उत्तर द्या डॅड, उत्तर द्या. त्यावर हर्षवर्धन शौर्याला जवळ घेतो आणि म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुझं? तुझी बायको काय काय बोलते तिचा तुला काहीच फरक पडत नाहीये आणि तू तिची साथ देतोयस. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, मुळात मी खऱ्याची साथ देतोय.
आणि मलाही असं वाटतं की तुम्ही सुद्धा खऱ्याची साथ द्या. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर तुझ्या बायकोने अति केलं ना तर मात्र मला तिला धडा शिकवावा लागेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही आणि माझ्या बायकोला धडा शिकवणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीचं काही वागलात तर त्या क्षणाला मी विसरून जाईन की तुम्ही माझे डॅड आणि मी तुमचा मुलगा आहे म्हणून. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, वा रे वा, तू आता माझा राहिलेला नाहीयेस तर तू बायकोचा बैल झालायस. त्यावर मीडिया आता हर्षवर्धनला म्हणत असते, इथे आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या हर्षवर्धन जहागीरदार, नाहीतर आम्ही तुम्हाला जगासमोर एक्सपोज करू. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे असं केलंय काय मी की मला तुम्ही जगासमोर एक्सपोज करणार. त्यावर मीडिया म्हणत असते, काय केलं नाहीये ना तुम्ही, मग तुम्ही मीडियापासून दूर का पळताय. याचाच अर्थ त्या गरीब घरातील पद्माला तुम्ही न्याय मिळवून देत नाही आहात, तर त्या गरीब घरातील पद्माला दुःखाच्या खाईत लोटत आहात. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, दुःखाची खाई, तुम्हा लोकांना कळताय तुम्ही काय बोलताय. अहो ती शिर्क्यांची सून होणार आहे, विक्रांत शिर्केची बायको. विक्रांत शिर्के हा कमी पैसेवाला आहे का, त्याचा बाप आमदार आहे. एवढा मोठा बंगला, घरात गाड्या, नोकर चाकर, दागदागिने, पैसाच पैसा असताना मी तिला दुःखाच्या खाईत लोटतोय असं कसं बोलू शकता तुम्ही. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, कारण या मीडिया समोर तुम्ही खरा चेहरा अजून उघडच केलेला नाहीये हर्षवर्धन, आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे सगळं करून सगळ्या बाबतीत सेफ राहाल, तर तसं होणार नाही. कारण ही ऊर्जा शौर्य जहागीरदार तुम्हाला सुखाने जगू काय, सुखाने राहू सुद्धा देणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनने शौर्यला एका शब्दात सुनावलेलं असतं, आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला घे आणि इथून निघ. त्यावर शौर्य म्हणत असतो, का डॅड, काय चुकलं माझ्या बायकोचं, आणि या ठिकाणाहून जर माझी बायको निघणार असेल तर ती पद्माला घेऊन, कारण पद्माचं लग्न तुम्ही विक्रांतशी लावूच शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य माझ्या कोणत्याही कामामध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला मी योग्य ती समज देतो, आणि तरीही तो समजला नाही तर त्याला चांगले फटके सुद्धा देतो. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे डॅड, आज मुला आणि बापामध्ये फाईट होणार असेल तर हो जाऊ दे, द्या तुम्ही मला फटके, मला काहीच फरक पडणार नाही. मला असं वाटेल की माझ्या बापाने चूक करूनही त्याची शिक्षा मला मिळते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मला. एकच गोष्ट लक्षात ठेव, तू जर माझं डोकं फिरवलंस तर मात्र मी तुझा बाप आहे हे विसरून जाईन आणि तुला चांगलंच लोळवून काढीन. इकडे आपण पाहतोय आता पद्माला दिव्या एका रूम मध्ये तयार करत असते. पद्मा दिव्याला म्हणत असते, दिव्या बहिणी काय करताय तुम्ही हे, ऊर्जाताईला जर कळलं तर ऊर्जाताई चिडतील तुमच्यावर. त्यावर दिव्या म्हणत असते, गप्प बस गए पद्मा, त्या दिव्याचं काय घेऊन बसलीस तू, त्या दिव्याला इतकी घाबरू नकोस तू, ती माझी लहान बहीण आहे, लहानपणापासून ओळखते मी तिला. हे सगळं बोलत असताना पद्मा म्हणत असते, दिव्याताई विषय काय, तुम्ही बोलताय काय, अहो मला इथून जाऊ दे, मला त्या विक्रांतशी लग्न नाही करायचं आहे. त्यावर पद्माला दिव्या म्हणत असते, अगं डोकं फिरलंय का तुझं, अगं जरा तरी विचार कर, पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या, अगं बंगला सगळं काही मिळणार आहे तुला, मग तरीही तू अशा पद्धतीने वागणार असशील तर महामूर्ख तूच आहेस. त्यावर पद्माने दिव्याला लकटलेलं असतं आणि ती लगेचच त्या रूमचं दार खोलून बाहेर आलेली असते. बाहेर आलेल्या पद्माला पाहून मीडिया आता लगेचच बोलू लागते, वा हर्षवर्धन जहागीरदार, म्हणजे मगाचपासून ॲडव्होकेट ऊर्जा जे काही बोलत होत्या ते अगदी बरोबर आहे तर, आणि त्यांचा दावा तुम्ही फेटाळून लावत होतात. काय म्हणाला होतात तुम्ही मगाचपासून की पद्माला किडनॅप करून आणलेलंच नाहीये. जर पद्माला किडनॅप करून आणलेलं नाहीये मग ती अशी घाबरलेली का दिसते. पद्मा मीडिया समोर बोल,
काय झालंय तुझ्या बरोबर? कुणी आणलं तुला इथपर्यंत? आणि या सगळ्यामध्ये कुणाची साथ आहे सगळं काही सांग. त्यावर पद्मा खूपच घाबरलेली असते. तिला नेमकं कोणाशी आणि काय बोलावं हेच सुचत नसतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाने मीडियाला थांबवलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते, प्लीज थांबा जरा, मला पद्माशी बोलू दे. पद्मा, पद्मा काय झालंय? पद्मा हे बघ, घाबरायची गरज नाहीये. आता मी आलीये ना, आणि हे बघ आता आपल्या जोडीला शौर्य दादा सुद्धा आहे. हे सगळं ऐकल्यावर आता पद्मा थोडी रिलॅक्स होते. पद्मा बोलू लागते, ताई, दादा, आता तर मला असं वाटतंय की आपण थेट या सगळ्यांविरोधात तक्रार नोंदवली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, ए पद्मा, डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? एक गोष्ट लक्षात ठेव, या ऊर्जाच्या नादाला लागू नको. अगं, ऊर्जाच्या नादाला लागशील ना तर तुझ्या आयुष्याची माती होईल. अगं, एखाद्या गरीब घरात जाऊन तुला लग्न करावं लागेल आणि आयुष्यभर धुणी भांडीच करावी लागतील. विचार कर, तुझं भाग्य तुझ्या हातात आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा लगेचच बोलू लागते, मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, तिची वकील समोर असताना तुम्ही तिला अक्कल शिकवायची गरज नाहीये. आणि यापुढे जर तुम्ही आमच्यामध्ये बोललात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला फाट्याने मारलं जाईल. हे सगळं ऐकल्यावर आता सगळेच दचकतात. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जाला आता पद्मा म्हणत असते, दिव्याताईने जबरदस्तीने मला इकडे आणलंय आणि त्या रूम मध्ये ती मला तयार करत होती जेणेकरून लग्नाला उभं राहता येईल. पण ऊर्जाताई, मला हे लग्नच करायचं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय बोललीस तू? लग्न करायचं नाहीये? डोकं फिरलंय का तुझं? अगं, तुझ्याशी लग्न करायला कोणी तयार होईल का? आधी हा विचार कर. पण विक्रांत तयार झालाय आणि तू जर ऐन वेळेला गाडी तुझी फिरवलीस तर उभ्या आयुष्यात कोण तुला कुत्र विचारणार नाही आणि मग अशीच बिन लग्नाची राहशील. हा सगळा विचार कर आणि मगच पाऊल टाक. आता पद्मा चांगलीच कन्फ्यूज झालेली असते. तिला कळत नसतं की आता नेमकं काय करायचं. आणि अशातच आपण पाहतोय आता पद्मा पुढे पुढे जात असते. तेवढ्यात मागून आलेल्या ऊर्जाने पद्माचा हात धरलेला असतो आणि ऊर्जा म्हणत असते, नको काळजी करूस तू, अगदी साथ देईन तुझी शेवटपर्यंत. असं जेव्हा पद्माला ऊर्जाने म्हटलेलं असतं, ऊर्जाला अगदीच बरोबर वाटतं. तेवढ्यात आपण पाहतोय मीडिया म्हणत असते, वा हर्षवर्धन जहागीरदार, आतापर्यंत तुम्ही प्रत्येक केस जिंकत आलात. याचाच अर्थ प्रत्येक केस तुम्ही वीक असतानाही खोट्या पद्धतीने जिंकत आलात. आता या ठिकाणीही पद्मा विक्रांतची केस तुमच्या हातात असताना तुम्ही या केसला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत होतात. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही की वेगळं वळण देत असताना जर इथे काही कमी जास्त झालं असतं तर या सगळ्याला तुम्ही कारणीभूत ठरला असतात. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्यांपेक्षाही मी अक्कलवान आहे, विद्वान आहे. असं जेव्हा आता हर्षवर्धनने म्हटलेलं असतं त्यानंतर सगळेच अवाक झालेले असतात. सगळ्यांना कळत नसतं की आता काय बोलावं. अशातच आपण पाहतोय आता मागे उभा असलेला शौर्य पुढे येतो आणि तो म्हणत असतो, मीडिया प्लीज समजून घ्या, हर्षवर्धन जहागीरदार दिसतात तसे नाहीयेत. त्यांचा दाखवायचा चेहरा एक आणि दाखवून न दाखवलेला चेहरा दुसरा. हे सगळं ऐकून आता तिथे काय घडणार याचा विचार करणाऱ्या हर्षवर्धनला एका झटक्यात कळालेलं असतं की आता ही पूर्णपणे आपल्या हातून गेलेली केस आहे. आणि तेवढ्यात तिथे विक्रांत आलेला असतो. विक्रांत चांगला नटून ठतून आलेला असतो आणि तो बोलत असतो, काय हर्षंकल, कुठे आहे माझी होणारी बायको? हे सगळं ऐकल्यावर आता विक्रांतला हर्षवर्धन म्हणत असतो, काय बायको बायको करतोयस तू? ऐन वेळेला तुझ्या बायकोने तिचा निर्णय बदललाय, त्यामुळे आज हे लग्न होऊ शकत नाही असंच काहीतरी दिसतंय. त्यावेळेला शिर्के आतून धावत येतात. ते म्हणत असतात, हर्षवर्धन साहेब, तुम्ही असताना हे लग्न होणार नाही. जर असं तुम्हीच म्हणणार असाल
तर मला सांगा, आम्ही यापुढे विश्वास ठेवायचा कुणावर? त्यावर मागचा पुढचा विचार न करता आता तुम्ही काळजी करू नका असं जेव्हा सांगण्यात आलेलं असतं, त्यानंतर आता तिथे शिर्केने सगळ्या मीडियाला असं म्हटलेलं असतं, आजच्या या लग्न कार्यात तुम्ही देखील सामील आहात याचा मला अतिशय आनंद होतोय. चल ये, ए विक्रांत इकडे पटकन. एक गोष्ट लक्षात ठेव, आता इथे पद्माला आणण्यात येईल. लगेचच आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं आणि गुरुजी सांगतील तसं पटापट करायचं. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, अहो पप्पा, कधीपासून वाट बघतोय मी या सगळ्याची. तुम्ही नका काळजी करू, मला माहिती आहे काय कधी एंड टायमाला करायचं. बाकी कोणाला माहित नसेल हो, पण या विक्रांतला या बाबतीत सगळं काही माहित आहे. असं जेव्हा विक्रांत बोलतो त्याच वेळेला तिथे असलेल्या शौर्यला आता खूपच चिड आलेली असते. शौर्य म्हणत असतो, म्हणजे तू तू माझ्या ऊर्जाला आता जवळ घेण्याचा प्रयत्न करणार काय? बघ आता तुझी कशी काशी करतो. शौर्यने आता विक्रांतचा गळा धरलेला असतो आणि त्याला भर मीडिया समोर सटासट कानाखाली देत असं काही फणकावलेलं असतं की यापुढे मीडिया अजिबातच या प्रकरणात पडणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता शौर्यने आता हर्षवर्धनला म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता तुम्ही या ठिकाणाहून गेलात तरी चालेल, कारण आम्ही पद्माला घेऊन चाललोय. नाहीतर नाईलाजास्तव हर्षवर्धन जहागीरदार, तुमच्या विरोधात आम्हाला कोणत्या तरी केसेसचा गुन्हा दाखल करावा लागेल. हर्षवर्धन स्वतःशी बोलतो, बापरे, हे तर सगळं वेगळंच आहे. इथे माझ्या पद्धतीने काही होतच नाहीये. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट